मी या निमित्ताने समजतो. फक्त आता मुंबई शहराचा जर तुम्ही विचार जर केला तर तब्बल 11 लाखपेक्षा जास्त दुबारा मतदान हे सिद्ध झालेले आहेत. हे आम्ही नाही तर इलेक्शन कमिशनचा डाटा आहे आणि माझ्याकडे वॉर्ड वाईज डाटा आहे तुमच्याकडे. आता मी फक्त जर तुम्हाला एक जी साऊथचं जर सांगितलं तर जी साऊथच्या ह्याच्यामध्ये 47,000 हे एवढे अतिरिक्त होत आहेत का पूर्ण जी साऊथमध्ये. अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये 33,000 आहे, एफ नॉर्थमध्ये 38,000 आहे, एफ साऊथमध्ये 46,000 आहे. वॉर्ड वाईज नेम काउंट आपण म्हटलं तर की या सर्व ज्या गोष्टी आपण जर पाहिलं असेल आपण तर तब्बल काही काही भागांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर हे दोबारा जर मतदान होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही. आणि हे जाणून बुजून केलं आहे किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. काल पुणे शहरामध्ये पण देखील अशाच प्रकारे तक्रारी आल्यानंतर माननीय निवडणूक आयोगांकडे आम्ही दाद मागण्याचं काम केलं. त्यांनी वेळ दिली नाही. तिकडचे अतिरिक्त आयुक्त आहे महानगरपालिकेचे त्यांच्याशी विचारणा केली. तिकडे देखील अशाच प्रकारे लाखोच्या संख्येने दुबारा मतदान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये काय झालेलं आहे. 103 ठिकाणी डबल नाव तर आलेच आहेत पण वेगवेगळ्या प्रभागामध्ये नावं गेलेली आहे. म्हणजे समजा या प्रभागामध्ये जो मतदार आहे तो त्याचा दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की मुळामध्येच ती यादी उशिरा जाहीर झाली. आता जो पिरियड दिला गेलेला आहे मी असं मानतो की त्यात समजा काही चुकून झालंही असेल एकाच वेळा तर त्याला संधी 7 दिवसाची दिली आणि त्याला सेल्फ डिक्लेरेशन सांगितलेलं आहे. म्हणजे दुबाराच्या यादीचे तुम्ही 2 टिंब 1 टिंब केल्यानंतर त्या मतदारांवरती तुम्ही सोडलेलं आहे की तुम्ही हे 7 दिवसाच्या आत करा नाही तर तुमचा मताचा अधिकारच जाणार आहे. मग ही जबाबदारी कोणाची आहे. आणि विशेषतः तुम्ही जर माहितीसाठी सांगू इच्छितो की जे BLO आहे ह्याचा कुठे वापरच केला जात नाही आहे. BLOच्या अंतर्गत या सर्व गोष्टी पूर्तता करता आली असती. आम्ही जे ओरडून पहिल्या दिवसापासून सांगतोय की ह्याच्यामध्ये हे सर्व चुकीचं चाललं आहे. आता आम्ही तर सोडा पण सत्ताधारी असलेले आमदार पण आता बोलायला लागलेले आहेत. त्यांचंही ऐकलं जात नाही. मग विशेष काही ठराविक लोकच ह्याच्यातले या गोष्टीला दुजोरा द्यायला पाहायला मिळत नाही आहे. ह्याचा अर्थच असं आहे की हा शिजलेला कट आहे की काय हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. कालच मी जी अधिकची माहिती घेतली त्यावेळी असं आम्हाला समजलं की निवडणूक आयोगाने आत्ता जागे होऊन महानगरपालिकेला जबाबदारी दिली की तुम्ही डोर टू डोर ह्याचं इन्स्पेक्शन करा. तुम्ही विचार करा की एवढ्या मोठ्या यादीमध्ये 11 लाखपेक्षा जास्त लोकांना जर आता महानगरपालिका डोर टू डोर जाणार आहेत आणि ह्याच्यामध्ये उच्चस्तरीय असलेले जे लोक आहेत हायराईजमध्ये तिकडे लोकांना जाऊ दिलं जात नाही. तिकडे फिजिकली तुम्ही कसे चेक करणार काय चेक करणार आणि मग या सर्व गोष्टीची जी पूर्तता होणार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. आणि म्हणून आमची जे वेगवेगळ्या मागणी आहेत त्यापैकी ही एक वेगळी मागणी वेगळी नाही आहे. ही स्पष्ट भूमिका आहे. ह्याच्यात मोठ्या प्रमाणावरती गडबड चाललेली आहे हे वारंवार आम्ही सांगतो आहे. आजही आमचं ठाम मत आहे की या सर्व याद्या दुरुस्त केल्यानंतरच निवडणुका लावल्या पाहिजे. जर फेअर निवडणुका व्हायची असेल पारदर्शकता जर निवडणुका व्हायचं असेल तर या सर्व गोष्टीची पूर्तता केलीच पाहिजे. नाहीतर तुम्ही मुळामध्येच एका बाजूला संविधान दिवस साजरा करतायत पण दुसरा संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो मताचा त्याला वंचित ठेवण्याचं काम जर आज तुम्ही करणार असाल तर मला असं वाटतं ही लोकशाहीची थट्टा आहे असं म्हणावं लागेल. 5 डिसेंबरपर्यंत मोहीम राबवली जाणार आहे वाटतं. 5 डिसेंबर अजिबात नाही. कारण तुम्ही बघा 24 वॉर्डाला ही जबाबदारी दिलेली आहे आणि ज्याला आपण प्रत्येक वॉर्ड जे असिस्टंट कमिशनर आहे त्याला त्या लोकांनी ही रिटर्निंग ऑफिसरचा दर्जा टाईप देऊन त्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. आता त्यांचं काम वॉटर गटर मीटर हे सर्व केल्यानंतर त्यांनी हे काम करणं अपेक्षित आहे का नाही. तुम्ही शासनाची मशिनरी याच्यामध्ये वापरू करता आले असती तर ह्या झालेल्या नाही आहे. आणि ज्या नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ते कुठेच पहिलं गेलेलं नाही आहे. म्हणजे फक्त मुंबईचा जर एवढा मोठा आकडा असेल माझं स्पष्ट मत आहे की पुणे पिंपरी चिंचवड यामध्ये हा आकडा याहीपेक्षा मोठ्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि मग इतर जे महानगरपालिका आहेत मग नाशिक असेल किंवा वेगवेगळे महानगरपालिका असेल यामध्ये पण ही संख्या लाखोच्या घरामध्ये जाणार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. खरं तर ज्या पद्धतीची आकडेवारी समोर आली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.